आत्ता झाले 10:17 झाल्यात आणि जरा उशिरा झाला घरनं निघायला, कारण की उठलो उशिरा, गार पण जास्त लागत होतं त्याच्यामुळं. आणि गाडी पण जरा काच पण धुतली नाही, नुसते साफ केले निघालोय. रस्त्याचं काम बिम चाललं इथं. बघूया आता किती वाजता पोचतोय काय सातारला, कारण की सातारवरून आपल्याला लेप मारून जायचं आहे. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे जास्त जरा आपटली गाडी. आपल्याला काय राईट मारून लेफ्ट मारून जायचं आहे आपल्याला कोचिनच्या दिशेने, म्हणजे कोचिन साईडला परत जायला आपल्याला तो 4 लाईन पण सोडायला लागते. कम से कम बेळगाव पास करून सोडायला लागते, बागेवाडी पास करून. तर बघूया संध्याकाळी किती वाजेपर्यंत पोचतोय काय. शक्यतो तर 10-11 वाजेपर्यंत पोचायचं हाय डोक्यात, पण बघूया आता तिथं जाऊन किती वाजता पोचतंय काय. आणि आज सोबत पण कोणाची गाडी नाही काय नाही, त्याच्यामुळं आपलं एकटाच प्रवास असणार आहे आजचा. पण एकटा असल्यावर पण असते, कारण की विषय काय होतो, रनिंग पण ओरखतात, टाइमपास होत नाही एकटा असल्यावर. आणि डबा वगैरे घेऊन निघालूया, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही एवढं. जेवायचं थांबायचं काय टेन्शन नाही. आपल्या नुसतं साईडला कुठं तर थांबायचं, टोना जेवायचं निघायचं. आणि आता थोडा पुढे गेल्यावर घाट चालू होईल, सालपे घाट म्हणून. बारकाच घाट आहे, जास्त काय मोठा नाही. तर चला लागलो आता घाटाला. 2 गाड्या कशाला थांबल्यात काय माहिती. VTC वाल्यांच्या गाड्या आहेत त्या, कशासाठी तरी थांबल्या असलेल्या, काहीतरी म्हणजे चाललं असेल काहीतरी त्यांचं, त्याच्यामुळे थांबले असलेल्या. आणि आता इथून काय 30-35 किलोमीटर, 30-40 एवढं बी नाही की आपण 10 किलोमीटर बघा. हे सकाळ असतं बघायला लागलं. ॲक्सिडेंट काय आता हे काय झालं नसावं, लागलं नसावं कोणाला. लय स्पीडमध्ये आलेलं दिसतंय. तर काय टर्न नाही बसला त्यामुळे गेलंय ते, बाकी काय नाही. लागलं नाही कोणाला काय. ड्रायव्हर इथं बसला या. दमानं चालू आहे, कॉर्नर आहेत गाड्यांचं, म्हणजे मोठं कॉर्नर आहे तर गाड्या जरा दमान चालू आहेत. असलं काय नाही माणसांना बाबा. दुसऱ्याचा जीव बी समजा आता म्हणजे ह्याला धडकायच्या आधी, डोंगराला धडकायच्या ऐवजी जर समजा एखाद्या कोणाला गाड्यात धडकली असते, काय झालं असतं मग काय नुकसान नाही झालं असतं. परत आणि वेगळं काय प्रकरण आलं असतं ना अंगलट. त्याच्यामुळं माणसानं दमान चालवल्या पाहिजेत गाड्या जरा, बाकी काय नाही. गाड्या दमानं चालवा रे भावांनो. बघितलं ना आता काय विषय झाला. आणि कसं होतं, गाड्या दमानं चालवायचा विषय नाही तुमचा, तुम्हाला माहिती भाऊ, तुमचं गाड्यावर कंट्रोल आहे सगळे विषय. पण कधी कुठली गोष्ट बोलून होत नाही किंवा सांगून येत नाही कुठली गोष्ट. त्याच्यामुळं दमानं चालवा गाड्या. एक तर स्पीड जास्त आहे, मोठं स्पीड आहे, त्याच्यामुळं समजलं पाहिजे बाबा कुठल्या टर्नला किती स्पीड पाहिजे, कुठल्या. आता बघितलं ना मग असे तुम्ही, म्हणजे ती गाडी स्पीडनं ओव्हर स्पीडनंच गेलेली आहे, बाकी काय त्याची काय चुकी नसणारी काय नाही. कारण की एवढ्या आतमध्ये शिरला आहे तो, त्याच्यामुळं ओव्हर स्पीडनंच गेलेले आहे, त्याच्यामुळे विषय काय नाही. आणि घाटाचा नजारा बघा कसा भारी. खाली आहे जरा दरी बिरी आहे, एवढी खोल नाही पण आहे बऱ्यापैकी. चाललोय आता इथून आपल्याला सातारला जायचं आहे. हे रोड सोडायचा आहे सातारमधून, आणि मग आपल्याला ते 4 लाईनचा रोड पकडायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्याला कोचिनला. आलोय देऊरच्या रेल्वे फाटकात, आणि इथं पण एक गाडी बंद पडली आहे. इथं देऊरच्या फाटकात लाईन लय लागते, म्हणजे असे हे जे ब्रिज बनवायला पाहिजे होता इथं, पण ब्रिजचं काय काम झालं नाही. त्याच्यामुळं ब्रिजचं म्हणजे काम झालं नाही का मंजुरी आले नाही ते आपल्याला माहीत नाही एवढं, त्यांचं काय असेल ते असेल. पण ह्याच्यामुळं ट्रॅफिक लागतंय ना इथं सगळं. फार कुठंपर्यंत लाईन गेली बघा. आणि मी कम से कम नाही म्हणलं तरी एक 15 ते 20 मिनटं थांबलो होतो इथं लाईनीत. आणि इकडे बघा लाईन कुठपर्यंत गेली आहे. म्हणजे कम से कम 1 ते 1.5 किलोमीटरवर लाईन लागली आहे, ट्रॅफिकची झाली आहे. म्हणजे काहीतरी इथं झालं पाहिजे, पर्याय मार्ग म्हणजे किंवा ब्रिज झाला पाहिजे किंवा काहीतरी. तसं काय नाही, म्हणजे आपलं हाई असं चालवायचं म्हणून चालवलं आहे. रस्ता पण तिथं थोडाफार खराब आहे सगळं, म्हणजे पूर्ण काय असं म्हणजे सिस्टमॅटिकली नाही. रस्ता बी खराब आहे, सगळं खराब आहे. हे अशी इकडून मध्ये आधी गोष्टी ती बसवाले साईडला घेणार नाही ते काय नाही ते. या बसवाल्यांचं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे लोकलवाले आहेत ती व्यवस्थित चालत नाही ते, बाकीचं नाही विषय काय. तेव्हा आता ही बस पण मध्येच बंद पडली. आता काय करायचं मागच्या गाडीवाल्यांना. आता ही मोकार ट्रॅफिक व्हायची काम आहे ते. चला भेटूया पुढं जाऊन. आलोय साताऱ्यामध्ये. हा वाडा फाट्याचा ब्रिज आहे. इथून लेफ्ट मारला की जातो बँगलोरला, आणि इथून राईट मारला की जातो पुण्याला. हा बँगलोर पुणे हायवे आहे 4 नंबर NH4. आणि आता आपण बँगलोर हायवेनं चाललो आहे. कारण आपल्याला नाही म्हणलं तरी एक
तरी 230-240 किलोमीटर चालायचं आहे अजून. 12:18 झाले तर आलो आता इथं ग्रीस मारायला चालू आहे गाडीला आपल्या. आणि इथं बी काहीतरी काम चाललं आहे. हे महाराजा हॉटेल आहे. ग्रीस मारला नव्हता आपण अहमदाबादवर निघताना बी मारला नव्हता आणि जाताना मारला नव्हता, कारण की हेच नव्हतं, भेटलंच नाही आपल्याला ग्रीस मारायला काय. आणि इथं एक नवीन नायराचा पंप झाला आहे, काम चालू आहे. लॉन टाकायचं काम चालू आहे. तिकडे SP चा पंप तो बंद पडला. इथं नवीन एक झालं आहे चहाचं. आणि रस्त्याचं काम पण चालू आहे. तर चला बघूया ग्रीस मारून जाऊया पुढं. आलो आहे ओमरस पास करून. आणि हे रोड म्हैसूरला गेला आहे. मसूर गाव का म्हैसूर काहीतरी गावाचं नाव आहे. आणि सर आपला कोल्हापूर साईडला. आता बघू ह्याच्या टोलना घेऊन म्हणलं जेवण करावं आपल्या तासवाड्या टोलना घेऊन, कारण की 1 वाजून गेल्यात. 1:07 झाल्यात. आणि आता बॉर्डरला जायला उशीर होणार. कमसे कम नाही म्हणलं तरी 2:30-3 वाजणार बॉर्डरला जायला. त्यापेक्षा म्हणलं आपण त्याला जेवण करूया टोलना घेऊन आणि मग पुढं जाऊया. बघू आता किती वाजता कोल्हापूरला पोहोचतोय. काय बॉर्डरला शक्यतो 2:30-3 वाजणारच आहे त्या, कारण की ट्रॅफिक पण असतं या त्याच्यामुळं. आणि ऊन पण जास्त आहे का, टायर गरम बी होती ती कार म्हणत होते आपल्याकडे कार आहे. पण 1:35 हे आलं आपलं पहिला टोल नाका. लेट झाली जरा आज गाडी, काय करायचं आता उशीर झाला त्याच्यामुळे लेट. सातारला थांबलो ना त्याच्यामुळे लेट झाली गाडी. बघूया किती वाजता पोचतोय काय. तिथून अजून बरंच लांब जायचं आहे आपल्याला. आज लवकर वर झालं, पोचायच्या आधीच वर झालं दांडकं, त्याच्यामुळे बरं झालं. नाही तर कधी लवकर होत नाही, वेळ लागतो. टायमिंग स्कॅन करायला हे करायला काय टोल ना किंवा सिस्टम म्हणजे खतरनाक आहे, लवकर वर होत नाही. तर इथं झालं या जरा अजून रस्त्याचं काम बिम चाललं इथं. आणि बघूया आता किती वाजता बॉर्डरला पोचतं, कारण की इथंच उशीर झाला. जेवण बिवण करून निघालो. 2 वाजले त्यांना आलो कराडमध्ये. म्हणजे थोडं कराड पास केलं, फोन चालू होता त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि आलो आता हे पुणे बेंगलोर हायवेचा म्हणजे कराडचा पहिला एक मोठा ब्रिज असेल. म्हणजे अजून आपण बेंगलोरच्या पुढं कधी गेलो नाही, पण हुबळीपर्यंत तरी, पुणे ते हुबळीपर्यंत तरी एक पहिला असा ब्रिज आहे की 4 ते 5 किलोमीटरचा ब्रिजचं काम चालू आहे. आणि होईल एक आता 5-6 महिन्यात काम होईलच, असं नाही की झालं पूर्ण. म्हणजे काम पिल्लर सगळं झालं टाकून, फक्त एंट्री आणि एक्झिटचं राहिलं आहे, म्हणजे चढवायचं आणि उतरवायचं. आता बघू ते किती वाजता म्हणजे कधी होत आहे काय होत आहे. आणि आपल्या बाजून इथून कोल्हापूर तर एक 50-60 किलोमीटर आहे. डिझेल वगैरे काय टाकलं नाही आपण, कारण की डिझेल वगैरे घरून टाकून निघालो आपण. निघतानाच डिझेल टाकून, काल रात्री डिझेल टाकून आलो होतो आणि सकाळी डायरेक्ट आपण निघालो आहे. तर आता बघूया किती वाजता पोहोचतोय महाराष्ट्र बॉर्डरला, कसं काय आहे बॉर्डरला ट्रॅफिक आहे नाही आहे. आता तिथे गेल्यावर समजेल कसं काय विषय. आणि उन्हाचा तडाखा पण जास्त आहे बरं का, असं नाही की ऊन नाही लागत, ऊन पण लागतं या. गाडी जोलं पण नाही मारते हाईट असल्यामुळं. तर चला बघूया किती वाजता पोहोचतोय आपण. काय आलो किनीच्या टोल नाक्याच्या मागं आणि 3 वाजल्या. म्हणजे अजून कोल्हापूर तरी 25 किलोमीटर अजून आहे बाकी. 25 किलोमीटर अलीकडेच एक टोल नाका आहे किनीचा म्हणून, किनी वाटरचा म्हणून टोल नाका आहे. जेव्हा आपल्याला दुसरा टोल नाका लागतो. पहिला टोल नाका तासवड्याचा, दुसरा टोल नाका किनीचा. म्हणजे आपल्याला तासवड्यापासून टोल नाका चालू होतो. पहिला टोल नाका तासवड्याचा लागतो, कारण की आपण वाडा आत येतो आणि वाडा जात जातो. नाहीतर डायरेक्ट आल्यावर आणेवाडीचा एक टोल नाका लागतो, पण तिकडे काय आपण जात नाही. आपण शिरवळमधनं पंढरपूर फाट्यावरून आपण त्याला येतो, लोणारला येतो. त्याच्यामुळं आणेवाडीला आपल्याला टोल नाका लागत नाही. आणि थोडं जर राहिलं आहे टोल नाका यायला, एक 2-3 किलोमीटरवर राहिलं आहे. आता बघूया टोल नाक्यावर किती ट्रॅफिक आहे काय. आणि त्या टोल नाक्यावर कसं आहे, पोलीस पण असतात टोल नाक्यावर. एंट्री आता बघू, अजूनपर्यंत काय कधी एंट्री दिली नाही आपण तिथं टोल नाक्यावरती, कारण की येण्याची गाड्यावाल्याला थांबवत पण नाही आणि एंट्री पण नाही. पोलीस असतात पण 4 व्हीलरवाल्याला थांबवतात. 4 व्हीलरवाल्याला चेकिंग, पेपर वगैरे चेकिंग करतात आणि सोडून देतात. कुणाचं काय नसेल तर चलन बिलन मारते ते सोडून देतात.
आता टोल नाका पास केल्यावर कोल्हापूर झालं की बॉर्डर पास करून मग कर्नाटक बॉर्डर पास केले की मग आपण प्रॉपर कर्नाटकमध्ये एंट्री करणार आहे. पण चला पहिल्यांदा आपण टोल नाका पास करूया, नंतर बॉर्डरला जाऊया. 4:30 वाजले त्या आणि झाले बॉर्डर पास. ग्रीस पण केलं, ग्रीस मागच केलं तिकडं. ग्रीस पण झालं आपलं. जरा टायर बियर ही दगडी बिगडी लय अडकते ते ह्याच्यात, नवीन टायर असल्यामुळे निघत पण नाही लवकर. आता बघू पुढं या टोल नाका पास केला की पुढं कर्नाटक बॉर्डर आहे. आणि थांबलो चहा वगैरे पिऊया. इथं चहा वगैरे आहे, थोडंसं चहा वगैरे पिऊया, पाणी बिणी घेऊया आणि निघूया. बॉर्डरचं कसं आहे, काटा बी घेतात. काटा 218 रुपये जातो या. परत हे पण जातं 50 रुपये एंट्री पण जाते. सगळं लुटायची सांगायची, पण आता काय करायचं, दिलं तर पाहिजे. हे पुढं आपलं बऱ्यापैकी नवीच गाडी, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बघूया चला चहा वगैरे पिऊया, टोल नाका पास करूया, कर्नाटक बॉर्डर पास करूया. कर्नाटक बॉर्डर पास करून आणि काय थांबत नव्हतो कधी कर्नाटक बॉर्डरला. मग 4 ते 5 जण आडवी आली ती गाडी. एक गाडी थांबवायला 4 ते 5 जण आडवी आली. ते कसं करायचं आणि काय करायचं, आणि किती रुपयासाठी? 50 रुपयासाठी. म्हणजे एवढं माणसाने नाही, आता काय बोलायचं, जाऊ द्या. सिस्टमच खराब आहे आपलं, त्याच्यामुळं काय करणार आता. जाऊ द्या, आता झालं दादा 5 वाजता झाले. त्यानं वातावरण कसं कर्नाटकचं म्हणजे सगळा मोकळा एरिया आहे. बाकी काय इकडं झाडं नाहीत, काय नाही, ते सगळं मोकळं. जेवढं लांबपर्यंत बघत जाईल तेवढं सगळं मोकळंच आहे. इथं पहिलं आपण 12च्या पंपावर डिझेल टाकायचो, पण आता काय करणं, टाकून येतो आपण तिकडून. म्हणजे आपल्या इथं टाकून येतो, कारण की कर्नाटकचा रेट आणि इथला रेट सेमच आहे. त्याच्यामुळे आपण काही इकडं डिझेल टाकत नाही. काय आता काय 50 रुपये गेलं महाराष्ट्र बॉर्डर, 50 रुपये 100 गेलं. आता काय करायचं, जाऊ द्या म्हणायचं. आता काय एखाद्याला दिलं म्हणायचं आपण, काय जायचं निवडून थोडं. आता काय करणार मग, चला. 5:30 वाजता आले त्या आणि आपण आलो आत्ता ह्याला निपाणीच्या घाटाला लागतो या. ती असं चालत म्हणजे काम चालू आहे घाटाचं, ब्रिजचं अजून झालेलं नाही पूर्ण. आणि 5 वातावरण बघा, 5 वाजून 23 मिनटं झाल्यात, 24 मिनटं, आणि वातावरण एकदम मस्त झालं. आता घाट चढून आपल्याला शंकेश्वर नंतर हाततर्गी, नंतर बेळगाव. कमसे कम 7-7:30 वाजणार आहेत आपल्याला बेळगाव पास करायला. बघूया आता किती वाजता जातोय काय. आणि संध्याकाळी 10 वाजणार आपल्याला रामदेवला जायला. 10 ते 11-12 वाजून पकडून 11-11:30 पकडून जातात. कारण की विषय असा की घाट चढल्यावर रनिंग लागतं, पण त्याच्या पुढचं पत्र रनिंग उरकत नाही. हुबळीच्या पुढचं, धारवाडपर्यंत नाही पूर्ण आहे. धारवाडच्या पुढं हे उरकत नाही, रनिंग उरकत नाही. त्याच्यामुळं 11-11:30 वाजता आपल्याला ह्याला जायला, रामदेवला जायला. रामदेवला नाही जाणार म्हणजे त्याच्या अलीकडे एक महादेव डाबा म्हणून आहे, त्या डाब्यावर थांबणार आहे. तर चला 6:30 वाजल्या आणि आपण आलो हाततर्गेचा टोल नाका पास करून. उशीर झाला कारण की कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक लागलं होतं. आणि परत पुढं आल्यावर पण जरा चहा नाश्त्याला थांबवलं. नाश्ता नाही गेला म्हणजे चहा प्यायला थांबलो. बॉर्डरवरती टाईम गेला, कर्नाटक बॉर्डरला बी थांबवलं. थांबवत नाहीत कधी, पण आज 3-4 जण उभी राहिली होती गाडी अडवायला, त्याच्यामुळं थांबावं लागलं मला. जाऊ दे आता, काय पडलं म्हणून समजायचं पैशांना. आता काय एक तर बॉर्डर बंद म्हणून सांगितलं तरी सुद्धा बॉर्डर चालू ठेवले. आपण जाऊ दे आता, की कोण काय बोलत नाही तर आपण एकट्यानं बोलून काय फायदा, असा विषय आहे. त्याच्यामुळं फाईट चालू आपलं द्यायचं 50-50 रुपये. आणि किती 50 रुपये घेते त्यासाठी, पण पुढं माणसांना किती उशीर होतोय, काय होतोय, त्यांना त्याच्याशी घेणं देणं ना. त्यांना फक्त पाहिजेत पैसे, बाकी काय ना मला. हलका अंधार पडायला लागलाय, म्हणजे थोडक्यात पडलायच अंधार. आणि आलो आता 7 तारखेला. पुढं आपण त्या हॉटेलवर जेवण वगैरे करतो. जर लय लेट झाला काय झालं तर हा एक समोर हॉटेल, हे एक अर्धा 1 किलोमीटरवरती आहे. तर चला बघूया आपण किती वाजता पोचतोय. काय उशीरच होणार, कारण की मुलाला व्यवस्था जायला आपल्याला 10 वाजणार आहे. त्या तिथून पुढं बघूया आता किती वाजतात. काय टायर बियर ठोकून झाले ते. आलो या बागेवाडीचा टोल नाका पास करून. तिथं बागेवाडीचा टोल नाका आहे आणि आता जायचं या. थोडं उशीर झाला यायला, पण आहे इथं चहा आहे. चहा वगैरे पिऊया, जरासा काच साफ करूया आणि निघूया. तेव्हा रोड धारवाडला गेला आहे. धारवाडवरनं आपल्याला एक 21 किलोमीटर पुढं जाऊन परत हे रोड सोडायचा आहे. आणि थोडंसं जायचं आहे म्हणजे तिथनं एक 20-25 किलोमीटरवरून आपल्याला
आपण रोड सोडायचा आहे. इकडे गेलाय मुंबई, पुणे मुंबई, इकडे गेलाय बँगलोर, तमिळनाडू, असा सेलमपर्यंत रोड गेला हा. आणि आपली गाडी जरा काचबीज साफ करूया आणि निघूया. चला काचबीज साफ करून निघूया. आणि हे एक 50 नंबरची गाडी थांबली आहे, त्याचं बी चालू टायराचे खडं काढायचे. चला निघूया. पुणे बँगलोर हायवे सोडला आहे आणि आलोय आपण आता ह्या रोडला आहे, हुबळीच्या मधल्या रोडला. म्हणजे हुबळीवरनं धारवाडला जातो, म्हणजे कलगटकीला जातो रोड, त्या रोडला आहे. आणि पुढे एक ब्रिज लागला आहे, ते इकडं लेपला जातो ह्याला हॉस्पिटलला, आणि इकडं जातो येलापूरला, म्हणजे येलापूर अंकोला असं जातो खाली. आता आलो त्या ब्रिज खाली. आणि इथून काय थोडंच राहिलं आता, म्हणजे आपल्याला ह्याला जायला हॉटेलवर जायला कमसे कम एक 10 ते 20 किलोमीटर राहिले, 15-20 किलोमीटर राहिले आता इथून जाऊन. मग आता जेवण करून झोपायचं आणि सकाळ उठून परत आपला रनिंगमध्ये चालू. ह्या ब्रिज खालून आपल्याला राईट मारून जायचं या. आणि जरा सिंगल रोड असल्यामुळे जरा टाईम गेला माझा यायला, नाही तर गाडी येते लवकर आणि रस्ता पण खराब आहे, त्याच्यामुळं लय वेळ जातो या. बाकी काय नाही, रस्त्याचे कामं बिमं चालले त्याच्यामुळं टाईम जातो. बघूया आता जेवण करून चालायचं का नाही चालायचं. शक्यतो तर झोपायचं डोक्यात आहे, पण बघूया आता कसं काय. अजून तर टायमिंग आपल्याकडे भरपूर आहे, म्हणजे झोपता काय लवकर लागत नाही आपल्याला. कमसे कम 11, 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत आपण गाडी चालवतो. पण आता तिथं आत्ताच वाले 10 वाजून 20 मिनटं झाल्यात. आता बघूया किती वाजता पोचते काय. शक्यतो जास्तवर करूच तर 11, 11:30 वाजणारच आहेत आपल्याला, म्हणजे ह्याच्यावर असतो हॉटेलवर असतो. तर बघूया आता किती वाजता पोचतंय आणि तिथून पुढं मग चालायचं का नाही चालायचं. शक्यतो जेवल्यावर झोप येते सगळ्याला, पण बघूया आता काय होत आहे, जेवल्यावर झोपायचं का नाही झोपायचं. शक्यतो तर झोपायला डोक्यातच आहे, पण बघूया आता. आणि सकाळ मग उठून याला पूर्ण घाट उतरून जाऊन मग अंकोल्याहून आपण जाणार आहे. चला हॉटेलवर जाऊया. 11 वाजले त्या आणि आलो इथं ढाब्यावर. इकडं HP पंप आहे, इथं गाडी लागली आहे. बऱ्यापैकी चांगला आहे ढाबा, चांगला म्हणजे जेवण बिवण चांगलं आहे, पार्किंग चालू आहे, वॉचमॅन असतो इथं. आता बघू आता सकाळी 5-6 वाजता उठून जागायचं, इथनं निघायचं. 5-6 वाजता उठायचं आणि निघायचं इथून. आता येलापूर राहिलं आहे कमसे कमीत कमी पकडून चाला एक 20-21 किलोमीटर येलापूर आहे इथून. आणि इथं सगळ्या गाड्या आपल्या MH पण थांबतात बघा. हो का, इथं MH04 आहे, NL, KA, NL आहेत बऱ्यापैकी, म्हणजे गाड्या असतात आपल्या इथले पण. झालं आपलं जेवण घेऊन मस्तपैकी शेवदूध आणि हे खाल्लं, रोट्या आणि हाफ राईस. झालं आता जेवण मस्तपैकी अंगावर घेऊन झोपूया. झालं लय गार लागतं इकडं, जर्किंग पण नाही घातलं. जेवायच्या तेवढं काय गार लागत नव्हतं, पण जेवलं लय गार लागत आले, त्याच्यामुळं आता जाऊन झोपायचं. बाकी कुठं काय करायचं नाही, काय नाही, अंगावर घ्यायचं मस्तपैकी रग आणि झोपायचं. इकडं पंप आहे आणि इकडं आपली गाडी शेजारी गाडी लागली. इथं आपली मध्ये गाडी लागली आहे. आता मस्तपैकी अंगावर घेऊन झोपूया. तर चला हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. भेटूया का नवीन एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.